फुटाणेच आणि त्यांनाच माहिती आहे. आम्ही पक्के खोबरे, आम्हाला काही सांगायची गरज नाही. मी त्यांना भाव देत नाही. आपल्या घराकडे आजूबाजू बघा ना जरा थोडं. हे बघा, असं करणं मला वाटतं उचित नाहीये, कारण की महाराष्ट्र राज्यावर लेवलवर असं ठरलेलं आहे की शिवसेनेचे उमेदवार किंवा भाजपचे उमेदवार एकमेकांनी घेऊ नये. पण आता तिथली परिस्थिती काय आहे आम्हाला समजून घ्यावं लागेल. राज्यामध्ये याच्यावर आपल्या दोन परिषदेमध्ये राजकारण तापलेलं असतं, दुसरीकडे ग्रामीण ठिकाणी पण आता भाजपची चुकीचं आहे. कारण की आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार यांचं असं ठरलेलं आहे की एकमेकाचे कार्यकर्ते एकमेकाच्या पक्षात घेऊ नये. तरी सुद्धा हे होत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघाची काही फोडाफोडीचं राजकारण झालं याबाबत त्याच्याबद्दल आता सगळ्यात चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर विश्वसनीय तोडगा निघालेला आहे. त्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही. भाऊ मुक्ताईनगरचं जर पाहिलं तर एकनाथ खडसेंनी माघार घेतलेली आहे. शरद पवार गटाचे जे काही राष्ट्रवादी आम्ही फॉर्म भरत नाही असं म्हटलेलं आहे. कुठेतरी शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांना टार्गेट केलं जाते आणि भाजपला आता समोर आणलेलं आहे. नाही, खडसे साहेबांनी माघार घेतली तर मग आता घरातलं नातं असल्यामुळे एखाद्या वेळेस घेतली असेल. शेवटी सुनबाई जर मंत्री आहे केंद्रात, तर त्यांचं पॅनल निवडून आणण्याकरता सासऱ्यांनी मदत करणं हे स्वाभाविक असावं असं मला वाटतं. मला वाटतं असंच आहे. आपले चंद्रकांत पाटील म्हणतात की बाबा सोयीचं राजकारण करतात खडसे. खरंच सोयीचं राजकारण करतात. मला तरी वाटतं की हे सोयीचं राजकारण आहे. एकीकडे तुम्ही भाजप शिवसेनेच्या विरुद्ध भुसावळमध्ये लढताय, मग मुक्ताईनगर मध्ये लढाल का अडचण आहे. काँग्रेसवाले म्हणतात खडसेंनी दिशाभूल केली आमची आणि महाविकास आघाडीचा एक घात केला त्यांनी. शेवटच्या क्षणी त्यांनी कोणाचा घात केला मला माहित नाही, पण मुक्ताईनगर मध्ये त्यांनी स्वतःचाही घात केलेला आहे ना. ज्या राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात मी वाढवील असं म्हणून शरद पवारांकडे पक्ष प्रवेश केला आणि MLC त्यांना मिळाली, तर पहिलं मुक्ताईनगर मध्येच आता राष्ट्रवादी राहिली नाही असं म्हणाल काय हरकत नाही. उत्तर महाराष्ट्र तर गेलं. खडसेंनीच म्हटलं की शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकद नाही, आमची कमजोर आहे. मग ते उत्तर महाराष्ट्रात सांगणार होते ना. आता मुक्ताईनगर मध्येच ताकद संपली आहे असं म्हणाल काय हरकत नाही. सामनातून आज एकनाथ शिंदेवर टीका करण्यात आली आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज आहे. आता एवढी पण किंमत राहिली का अशी टीका सामनातून एवढी पण किंमत नाही असं बोलले. फुटाणेच आणि त्यांनाच माहिती आहे. आम्ही पक्के खोबरे, आम्हाला काही सांगायची गरज नाही. आरक्षणाचा एक प्रश्न समोर येतो आहे की 50%च्या वरती आरक्षण जात आहे असं अनेक ठिकाणी समोर येतो. एकदम बरोबर आहे. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं बरोबर आहे आणि शेवटी काही ठिकाणी याच्यावर अन्याय काही लोकांवर होतात, तर ते थांबवण्याकरता कोर्टाने घेतलेला निर्णय योग्य आहे. निवडणुका मागे पुढे होतील पण रिझर्वेशनला धक्का लागू नये कोणाच्या, ही गोष्ट स्वाभाविक चांगली आहे. मागे पुढे होऊ शकतात निवडणूक, होऊ शकतात 5, 15, 20, 25 दिवस. शिवसेना पुढे शिल्पकार अमित शहा आहेत आणि एकनाथ शिंदेचे कारण सुद्धा अमित शहा आहे अशी टीका मी त्यांना भाव देत नाही. अंधार पडलेला प्रदेशाध्यक्ष आहेत रोहिणी खडसे यांनी ट्विट केलेलं आहे की घराणेशाहीचं राजकारण चाललेलं आहे. प्रत्येक मंत्री आमदार आपल्या पत्नीला मुलीला तिकीट देत आहेत असं ट्विट केलेलं आहे. आपल्या घराकडे आजूबाजू बघा ना जरा थोडं. कसं वाटतं तुम्हाला? छान. ते म्हणत आहेत की देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.